KNH News 24. भाच्यानेच केला मामाचा निर्घृण खून. 15 दिवसांच्या तपासानंतर कर्जत पोलिसांचा मोठा खुलासा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिंदा गावात घडलेल्या खून प्रकरणाचा धक्कादायक खुलासा स्थानिक गुन्हे शाखेनं केला आहे. या प्रकरणात भाच्यानेच मामाचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. मयताचे नाव हनुमंत गोरख घालमे, वय 35 वर्षे, राहणार भाळा वस्ती, शिंदा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर असे आहे. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजण्यापूर्वी हनुमंत घालमे हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात टणक हत्याराने वार करून त्यांचा खून केला होता. या घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 09/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी 2 विशेष पथके स्थापन करण्यात आली. सुमारे 15 दिवसांच्या सखोल तपासानंतर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. तपासात असे निष्पन्न झाले की मयत हनुमंत घालमे हे त्यांच्या भाच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. या प्रकरणात आरोपी म्हणून तेजस रामदास अनभुले, वय 21 वर्षे, राहणार घुमरी, तालुका कर्जत याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून मयत मामा यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. यापूर्वी आरोपी व त्याचे आईवडील यांनी मयतास पैसे दिले होते. मात्र पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी केल्यावर आरोपीच्या कुटुंबाने नकार दिला. त्यामुळे मयताने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा आरोपीने केला आहे. याच कारणावरून संतापाच्या भरात आरोपीने टणक वस्तूने डोक्यात वार करून मामाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या आरोपीला कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी यशस्वीपणे केली आहे. KNH न्यूज 24 साठी यासीन सय्यद.